कुठं ठेवलाय बाया? कोयता सुद्धा सापडा ना. सारी गिन्नी पालती घातली तरी सापडा ना. कुठं ठेवलाय काय माहित. एवढी तोडलेली आता इथं तर हाय गिन्नी तोडलेली, मग कोयता कुठं ठेवलाय काय माहिती. हायच एक ना. लय अवघड आहे. इकडं बघावं लागेल कुठे. एवढी घेऊन मध्ये तेवढे 4-5 येतील. ती बाई मागणी चुकलेली मग तिकडं दुसरी तोडली. पुढे काय कोयता कोयता आणि ग बाई. कोयताही नाही काय नाही. हे बघ ह्यो सापडला. त्या आई एक पुढे जाऊन बसल्यात काय माहिती. सकाळपासून मला दिसा नाही. कुठं घरी नाही, कुठं दारी आहे, फोन नाही. सांगा होता कुठं गेल्यात कुठं नाही. सांगितलं बी नाही कुठं गेल्यात. सगळा ताण एकटीलाच मला सकाळपासून काम करीते. लेकरं सांभाळायचे, कामही करायचं. हा काय काय बघायचं मी. ते बघा कशा वरडतात त्या शेळ्या. कोणाला सांगू मी आता. त्यांना द्यावं लागेल आधी खायला. सकाळपासून दिले की नाही काय माहिती त्यांना खायला. पाणी पेलत का नाही काय माहिती. काय बाबा तुला एक काय झालंय. कसं पोडीच्यात काय माहिती. आई म्हणलं होतं असं झटकट नाही ठेवायचे. येत नाही मग व्यवस्थित. सुट ना बाबा. तुला एक काय झालंय. असा मारायचं म्हणलं होतं वरच्या वर पळता. अंग असा मग पटकन तुटत नाही. बसले 2 पायावर. हं? हळूच हातबीत घेशील तोडून. टन करता करता. सुट ना बाबा. अगे बाया काय गुतलंय. सुट ना सुट ना. त्या शेळ्या एक वरडतात किती दिवसाच्या उपास आहेत काय माहिती. त्यांचं एक तोंड बाईचं भर. सासवानीच दिवसभर चालू असतात त्यांचे तोंड पण. नुसता वरडती किती वेळ झाला वरडती. नेमकं पिलासाठी वरडती का खायसाठी वरडती काय माहिती. आले आले थांब वरडू नको. दोघी झोपली तर मस्त आवरून घेते बाई पटापटा. आई कुठं जाऊन बसल्यात काय माहिती. ते एक डोक्याला टेन्शन माझ्या. त्यांच्यामुळेच मग काम उरकाना. त्यांची गणगण वेगळीच माझ्या डोक्यात. साधा एक सांगून तरी जायचं ना कुठं गेल्यात कुठं नाही. एवढा टाकी दे त्यांना खायला. जरा गप्तरी पडत आणि ओरडू ओरडू पोरगी उठून घेते. झोपलेली जी असतं उठली ना ती एक काम नाही करून द्यायची. काय 100चे नोट आहे काय पैसे. मला वाटलं पैसेच पडले बाया काय नाही. मला वाटलं पैसेच पडले. तेवढेच झाले असते खर्च फुटायला. उठली काय नाही बकरीच पिल्लू वरडत आहे बाई. आले आले. शेणकूर करावं लागेल आता. त्यांना पाणी पाजावं लागेल. हा देते देते. कसा वरडतात. आई आली त्यांची कशी वरडतात. जाऊ नका रे बाबा त्यांच्या वावरात. भांडण बिंडण आणि पण हो बाहेर चल. या देते काय वरडत उपाशी होती का. एक मिनिट. थांब ना बाई देते ना तुला खायला. अरे काय करू बाई यांना खायला देऊ कशी नडू. काम नाही आवरलं थोडस बसन म्हणलं जरा वेळ. पण ते पण नाही. लगेच आले यांचं करायला. जमत ना जीवाला एक सकाळपासून. त्याला आई तरी घरी असल्यावर शेणाचं बिनाचं बघा त्यात शेणकूर पिनकूर करतात. तोपर्यंत मला आराम भेटतो थोडाफार. पण नाही सगळं सगळं मीच करीते. काम जर टिकू म्हणलं जरसा टिकून बसन म्हणलं 5 मिनिटं पण ते पण नाही. नाही ग बाई लय पस्तावतो ग बाई कशाला लग्न केलं असं वाटत कधी कधी. चांगली हिंडत होते आईश पाईश. घरा घरा हिंडायचे भिंगरीवाणी. आणि आता इकडे हिंडते इथून अशी भावऱ्यावानी जिकडे गिन्नीत जा. गोट्यात गोट्यातून परत घरात घरातून परत गोट्यात गोट्यातून परत गिन्नीत. अरे बाई तू एक काय वाकडे दे आपला. डोकं खाल्लंय नुसतं देते बाई तुला एक खायला आधी चल. कधी भेटलं होतं का नाही. हा तू एक चांगलं आहे पुढून खायचं ना टाकायचं. तुला काय एवढीच मजा आहे तुझी. हा सारखा हो बाजूला. तिच्या तिच्या नरड्यात कोंबी ते आधी मक्का. नाही वरडत ती कधीची. हा देते थांब.
देते काय म्हणता भेटत गाडी नसली धर काय केलं तू? तरी तुला देत नाही धर पारलेंड्या अगो सगळं घाण केलंय तुमचं काय आहे? तुम्ही एक पुस्तकानेच ठेवली मला घरच्यांनी बी ठेवली तुम्ही ठेवली काय का आगायचं तिकडं तिकडं बसत आहे दम लागला गे बाई कंटाळा आला गे काम करू करू बा लय दम लागला गे इथंच पुढं इथं झोपते जरा वेळ खातो वर तुम्ही तुमचं खाणं झालं ना सांगा मला उठ दे सकाळीच उठलेली मी 5 वाजता हा? स्वप्न पडलं काय ना बाई बया आईची रे आठवण येऊ राहिली बाई कुठेच काय ना काय करू आता घरी कोण नाही दुपारच्या वेळी इथं कोणी नसतंय सगळे रानात जातात खुरपायला ती पहाटे उठली 5 वाजता की असंच असतंय मग माझी झोप नाही झाली ना आपलं डोकं नाही चालत काय करू आता आई घरी नसल्या का सगळं लक्ष ठेवावं लागतं त्या शेतांना करणारला याला बघ त्याला बघ कोणी नेते काय करडं उचलून कोणाच्या रानात जातात का आई म्हणत असतात मी नसले ना बाहेर बघायचं कोणी आहे का घरात झोपून नाही द्यायचं कामावरलं का जनावरांकडे लक्ष द्यायचं त्यामुळं झोपता येईना आणि काय नाही लक्ष देता देता स्वतःकडे लक्ष नाही राहिलं काय झालंय मग अवतार लोक सुद्धा विचारित नाही मी नुसता अवतार आहे बाई तुमचं बरं आहे बाई काळे तुला केस नाही काय नाही कंगवा नाही तेल नाही पाणी नाही विचारायचं टेन्शनच नाही बाई नुसतं खायचं लेंड्या टाकायच्या खायचं लेंड्या टाकायच्या रेट नाही तापायचे काही टेन्शन नाही कालवण काय करायचं संध्याकाळी त्याचं टेन्शन नाही नाही सासू बघ आता एक मला लगेच चुली जवळ उभा करेन कर रेटन ताप रेटन कर कालवण चल बया काय करू आता तरी लय आळशी उडाली त्यापेक्षा काय करते आता चहाच पिते तेच बरं होईल तरी नाही यायची सगळी साडी घाण झाली ऑनलाईन मागवली होती घातली कधीच्या मध्ये चल पुढे जाणं तर होत नाही म्हणलं इथं झाला बा घरातल्या घरात मरूच तिकडं ते शेण उचलीन नंतर आधी चहा घेते पिऊन अगं बाया यांना राहिलं ना खायला द्यायचं काय टाकू बाई आता यांना 2-2 पाचे टाकू दे बा जरा हट हट बॉम्बला त्यांना आहे नावानी चहा सुद्धा पिऊ नाही द्यायचा थांबे बाई देते भांडण करू नको लगेच मारायला लागली देते थांब दर दर तेच का मला चहा प्यायचा आहे थांब दर दर खायला दिले म्हणजे बस पाणी नाही प्यायचं तेवढं शेण घे तेवढं जरा तोडील त्यात खायला नाही दिलं तर लगेच भांडण करीत लय डोकं दुखत आहे बाया चहा त्याच्याशिवाय उतरायचंच नाही लागलं शेण पायाला रोजच काय करते बाई तिथेच हात धुवून घेते लय हाताची आग उडाली कधी येतात काय माहित बाई आई काय आलं ना जरा आराम करीन मी अरे जाऊ नकोय बाई तिकडं भांडण आणशील अरे ते छे, होय इकडं चल. ते वाट मध्ये हा. तुमच्या पायी भांडण येते ना घरात जाऊनच तिकडं नुसता दुसऱ्याचा घासा पाळत चला आत. इकडून चल वाट मध्ये चल तिकडून नाही इकडून अरे काय डोक्याला लागले बाई हे करू तिकडे जा ना अरे रे देवा रस्ता विसरलं काय हट. तुमची आता चप्पल पायातून चप्पल सटकली तरी लक्ष नाही माझ्या
गेट घेते लावून. जमले का बाई यांच्या मागं पळू पळू. त्याचा नाश झालाय माय जिंदगीचा. नवऱ्याला काही टेन्शन नाही. गेले दुकानावर सकाळी, त्यांना काही घे नाही. घरी कोण आहे काय, माझ्या बायकोला ताण होतोय का काय काय नाही. लग्न करायचं आधी लय म्हणले मला, तू राहण्यासारखी ठेवीन, तुला काही काम नाही. हे काम आहे त्याचं काय. अयो अयो, शेळे माग माग पळाले, मरणात दम लागला. चल बाई, काय काय अजून. चला चला कोमल मॅडम, चला चहा प्यायला. पोटात अन्नाचा दाना नाही. नुसता घासाची भाजी, मेथीची भाजी, भाज्या भाज्या भाज्या. काल गेला त्याने एवढी मोठी भाजी आणली खुशाल. मटण नाही काय नाही, नुसता भाज्या चारत्यात. भाज्या चारू चारू केली मला फार हिरवीगार चवळीच्या शेंगावानी. नुसता अवघड आहे ग बाई. नुसता राडा, खतचा डबा खाली, सगळं खाली. मला चहा करते मस्त झणझणीत. हाय ग, कधी चहा पिला झाले. गड रे बाबा, तू एक काय तोंड सुकलंय वाहपार. तोंडाला बॉडी लोशन लावता येईना का हाताला लावता येईना. काहीच नाही बाई. आधी काय काळजी घ्यायची, पार्लर मध्ये जायची, एडिकेअर पेडिकेअर करायची. आता साधे घरात 2-2 बाटल्या आहेत बॉडी लोशनच्या. तरी लावायला टाईम नाही, एवढं असते कुठं. बाई गं. बाई मी तर मरण ग बाई एवढं टेन्शन घेऊन. उकळे बाबा पटकन, तुला एक काय झाले. तिथंच द्रौपदीचं वर. आई कधी आला तुम्ही. अयो, बाज झाला काय मला. नुसता आवाज आहे, आवाजच घुमू राहिलाय बाई मला. आईचाच कानात आवाज आहे, आईच दिसू राहिलेत. कुठं गेला असतील बाई आई. असं तर कधी नाही होत मला, आज कसं होऊ राहिलंय. आईला काही त्रास तर नाही होऊ राहिला ना. बाई आईला आधीच बीपीचा त्रास आहे. फोन बी स्विच ऑफ लागतोय त्यांचा. काय करू ग बाई, परत एकदा फोन लावून बघते. अयो, फोन बी स्विच ऑफ लागतोय, काय करू आता. चल बाई, आईचा तर फोन नाही लागू राहिला. दोघी उठले काय बघून येते. हं? कोण झोपले इथं, पिलूस पप्पा आले काय घरी. हा आई, काय झालं. काय नाही, हात पाय दुखले, सारा सकाळची दारे फिरले. तुला लय काळजी, झोपले येऊन तरी तू बघा ना, चहा सुद्धा ती म्हणा ना काही. अहो आई, मी किती बाहेर गिन्नी तोडली, शेणकूर केला, आणि तुम्ही कधी आल्या घरात, मला तर दिसले बी नाही. कवाची भुकती तिकडे बाहेर, कवाची येऊन झोपले मी. मार्गाचं दुखत आहे इथं. बाई किती सापडली मी तुम्हाला, किती वेळची सापडी ते. उठा, काय झाले, तुमचा फोन बी लागा ना, फोन बी बंद आहे, उठून बसा ना. बघू ना डोकं दाबून. मला तुमचं काय नको, पाणी नको, काहीच नको. डोकी उठली वाटते. मला सांगायचं तर, एक फोन तर करायचा. मला किती काळजी लागली, मला 4 वेळा भास हो राहिला आई आल्या काय. मी किती दोन मला परत सांगायला परत म्हणून डोकल्या खात होते म्हणून. मला सांगायचं तरी, एक फोन करायचा ना. हा बसा उठून, डोगी आली वाटते. डोगी जाग आली तिला. थांबा घेऊन येते. काय खरं नाही बाई, माझ्या लेकाने लव्ह मॅरेज केलं. मी सकाळी दारे धरून दुपारी जेवून झोपले तरी पत्त्या नाही, तिकडे बाहेरच बडबाड बडबाड करते. किती काम करा तरी काम नाही करीत, काम नाही करीत. जसं डोकं आउट केलंय, बडबाड बडबाड करून. शिडीवानी तोंडच बंद नाही तिचं. मला यांचं काहीच नको, चहा नको, काही नको. आपलं सरळ झोपून घेणे, काय नको आपल्याला. गमया, पोरगी सांभाळ, काम कर, काही कर, पण नको तुमचं काय.
चल बाई. आई उठा, चहा करते मी. ठेवलेलाच आहे मी चहा माझ्यासाठी पण. आजी जवळ जा ना बाई. थांबा, उठा. आजीचं डोकं दाबा आपण. आई नको बाई मला तू अच्छा. उठा. कुठे गेले तुम्ही? मला सांगायचं तरी कुठे चालल्यात का काय? विचारलं नाही, काय नाही. न सांगून गेल्या, कोणाला खबर नाही. फोन स्विच ऑफ. कुठं होता तुम्ही? हात पाय दुखत येत गेलते दारे. पप्पाने सांगितले कांद्याचे औषध आणले, दारे धर. मग गेले धरले दारे जाऊन. तू कचकच ऐकण्यापेक्षा उशी काम नाही झालं, दुखत नसलं का तू बाडबाड बाडबाड. आता किती बाडबाड करत होती बाहेर तू. मग तुम्ही नव्हत्या घरी, तुम्ही डोकीला सांभाळलं असतं तर म्हणलं तेवढं माझे काम होते, तिलाही सांभाळायचं, कामही बघायचं. मग मला किती काम करतो तरी तू बरंच बघत नाही, नुसती बाडाबाडा बाडाबाड चालली. त्याच्यापेक्षा मला तुमचं काम नको, मला तुमचं चहा नको, तुमची पोरगी नको ननू माझी. मला नुसतं काम आहे, नुसतं काम आहे. लग्न झालंय तरी तसं कामच करते मी, तरी कोणी बरं बघत नाही मला. आता एवढा जीव लावतो आई, तरी सुद्धा म्हणताय तुम्ही बरं बघत नाही. असं असतंय व्हय? थांबा आता, रडू नका, ग बसा. लगेच रडायला लागल्या. जस काय मी सासरवासच करीत आहे तुम्हाला. थांबा आता, चहा आणते. किती जीव लावा बाई, तरी आहेच तर. मी काय असतंय म्हाताऱ्या माणसाचं बालपण म्हणतात ना, ती काय गोष्ट नाही. रडायची काय गरज होती एवढी? काय काम सांगितलंय मी त्यांना? काही तर काम सांगत नाही, तरी म्हणतात काम सांगते मला. नुसतं लेकरून सांभाळायला बी काम सांगते. ते गायांचं एक गमीला बी शेण पडत नाही, तरी त्यांना लगेच ताण झाला. काय काम सांगते मी काय सासू आहे काय त्यांचे काम सांगायला? असं म्हणतात मी काम सांगते काय तरी. जाऊ द्या तिकडं, म्हाताऱ्या माणसं चालूच असतो बडबड. किती जीव लावला ते विसरून जातात. आणि थोडंफार माझ्याकडून काय वाईट झालं ना, तेच लगेच डोक्यात धरून बसतात. माग लावलेला जीव, रोज लावलेला जीव, घासात घास, रोज घास सोडून खात नाही मी त्यांना. तरी सुद्धा त्यांना वाटत की माहीसून मला जीव नाही लागत. एवढी सेवा करून सुद्धा काय धरायच्या. काही नको मला तुझा चहाच नको. तू बाडबाड करते ना, मला चहाच नको. तू तुम्हाला कधी बडबड केली? जरा चहा घ्या आधी. काय करीत होती? किती का जीव लावा, किती का तू करता जीव लावी. तू काय उपकार करते काय मला? अजिबात जरा चहा घ्या, चहाच नका नको. बडबड करू जरा. हं? तू कर्तव्य आहे आम्हाला जीव लावायचा. आम्ही तुला जीव नाही लावित का? लिखीवाने जीव लावित. तुला कानातलं कर, तुला नाकातलं कर. हा जरा चहा घ्या पिऊन, जाऊ द्या ना. काय नको, चहा नको, चहा नको. तर तू पित तुपला चहा, मला नकोच तुझा चहा. जरा चहा प्या. माझ्या डोकं दुखत आहे, गार राहिला तू चहा. जरा हो दे, जाऊ दे गार. प्या लवकर जरा. किती का आजकालच्या सुनांना जीव लावा तरी त्यांचं उलट्याच बोंब आहेत चोराच्या. झालं बाई चहा पिऊन. नाही बसा. तुमचे हात पाय दाबीते. कुठं शिक दुखत आहे? मान दुखत आहे? ताण ताण करायची असली ना तरच, नसली बाडबाड करत तरच माझ्या हात पाय दाब, नाही तर मला काही नाही. मी अशीच बस. बघू इकडं सासू सुनाचं काय आहे. आता बडबड करीत आहे, आता दुसऱ्या दिवशी लगेच गोड होतात. 5 मिनिटाचे भांडण असते सासू सुनाचे. नाही बाई, तू पण कामासाठीच गोड बोलती तू फक्त माझ्या सगळं. सगळ्यांचंच असतं ते. सगळ्यांचं गोड बोलत असतं. सगळे नाही. तुला किती का मनापासून जीव लावा तरी तू फक्त कामापुरतीच गोड बोलती बाई. आणि सुनाने काम नाही केलं मग लय गोड बोलतो. तू संसार आहे, काम करते तर तू काय आम्हाला उपकार? मग एकटेच संसार आहे का बरं? तुमचा पण संसार आहे. मग अजून एक आनंद आश्रम पोरगा आणू का बारीक? मग व्यक्तीचा संसार तुला दुसरा मला लेख होईल. आनंद आश्रम तुला आणू एखादे त्याला वाटावं असेल. एकटी सगळं घ्यापलाय म्हणून तरी बरं येईल. मला काय नाही बाई. मला वाटा नको, मला तुमची प्रॉपर्टी नको, मला काही नको. प्रॉपर्टीच्या मागची नाही आई मी. बरं जाऊ द्या. आज तुमचं रोजच तंतन असते. तंतन नक करू. तुमची सेवा करते मी. डोकं पिठं जाऊ द्या. झोपा. सोनाशिवाय कोण नाही तुम्हाला. झोपा, करा आराम. अंग दुखला असं फिरकून पर हाडकं गेले आउट हो. मग आजीचं दुखत आहे ना बाबू. नाही मोठी होईल बाबू, मग आजीला पाणी आणून देईन. चल ना इकडे. तुझे लय भारी हातपाय दाबले बाई. मला हाताचा गुणच आहे बाई. मी दाबलं ना तुमच्या हातपायच बरे होते. पण लय भारी बरं वाटायला लागलं बाई. तुझ्या हाताला लय गुण. तर नमस्कार. कसा वाटला आजचा ब्लॉग मला कमेंट करून सांगा. आणि लाईक करत जा प्लीज. आणि एक कमेंट नक्की करत जा. हीच माझी आशा आहे. एक